समृद्धीकडे. लेखक दिग्दर्शक गीत एकनाथ देसले, गायक वसंत गावट, बुलबुल सादिक शेख, ढोलकी देवा कराळे, श्याम सुनील पवार, दामू भालचंद्र गोडांबे, शांता रंजना ढोबळे, दत्तू संभाजी काकडे, सुमित अश्विनी यशवंतराव, राजू सचिन ठाकरे सादर करत आहोत प्रबोधनपर नाटिका साक्षरतेकडून समृद्धीकडे. वेळा करू नको दिरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. वेळा करू नको दिरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. शाणपण येईल, शाणपण येईल, शिक्षण होईल, शाणपण येईल, शिक्षण होईल, शिकवलं आई आणि ताई. वेळा करू नको, वेळा करू नको निरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. वेळा करू नको निरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. शिक्षण घेशील सुखान खाशील, शिक्षण घेशील सुखान खाशील, शिकण्यावाचून उपाय नाही. वेळा करू नको, वेळा करू नको निरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. वेळा करू नको निरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. वेळा करू नको निरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. वेळा करू नको निरंगाई न शिक्षण घेण्याची करतो घाई. नवी नवी वांगी. अगं बाई, चुकले की काय? ताजी ताजी वांगी. ओ दादा, ओ ताई, वांगी घ्या वांगी, ताजी ताजी वांगी. कशी दिली वांगी? कशी म्हणजे? पैसे घेऊन किलोवर. तसं नाही, मी म्हणतो काय भाव त्याची वांगी? आणि 32 रुपये किलो. मला 7 किलो वांगी दे की. एकदम 7 किलो? काय गाव जावं नाही का काय? अगं तसं नाही, मला लेकरू झाले. काय रेटू झालं? अगं रेडकू नाही, लेकरू झाले. तेव्हा 5वी जी आहे मला जेवण द्यायचं आहे. दे बरं पटकन मला 7 किलो वांगी. करते वजन. अरे पण वजन 2 किलोच आहे. तेव्हा थोडं थोडं करावं लागल. धंदा बारीक, तेव्हा भांडवल पण बारीकच की. दे इकडे काटा, मी करतो सोपं. हे बघ, 2 किलोचं वजन, 2 किलोच्या वजनाने हे किलो 2 किलोची वांगी झाली. आपल्याला 2 किलोचं माप त्या वांग्यात ठेवलं. त्याच्याने आता हे झालं 4 किलो. 4 किलोचं 2 माप केलं, झालं 7 किलो. मग किती सोपं आहे बरं? माहिती सोपं होतं. 4 रुपये शिकला तर लय समजतंय बघ तुला. तेवढा हुशारच आहे म्या. आता हिशोब पण तूच कर की. बघ, 32 रुपये किलोने 7 किलो वांग्याचं 120 भागिले 15, 130 अधिक 7, 135 रुपये झालं बघ. हो, शिक्षण आहे का काय? शिकल्यावर लय शान पण येते बघ. पण मी मेली, मला बाळनं 10ला नेलं शाळेत आणि मी 12 वाजता पळाले. किती पर्यंत शिकले म्हणायची 12 मग? पर्यंत. 12वी पर्यंत? अरे नाही, 12 वाजेपर्यंत. ठीक आहे, तुझं पैकू बाबा. आणलंय का नंतर? येतो मग मी. हा ये. अरे कसला धंदा ना कसला काय? बाजारातून 500चा माल आणावा, अख्खा दिवस जातो संपतो, पण हिशोब काय लागतच नाही रे संध्याकाळी. अगं असा धंदा केल्यावर कसं म्हणा
त्या दत्तूने तुला गंडवलं ते मी बघितलं. अरे मूर्ती मला बघावून सांगाल काय राहतं तुला आता तुला कळू दे की शिक्षणाचं महत्व. कितीदा सांगितलं तू शिक, मुलासनी शिकव. थोडी शिकली असतीस तर कोणी गंडवलं नसतं. पण ते बी खरं आहे पण त्यानं वजन तर बरोबर केलं ना रे. जमलाचं वजन 2 किलो, काट्यामध्ये 2 किलो वांगी टाकली, झाली 4 किलो. अशी 2 वडा केली, 8 किलो झाली. तिथं मी त्यांनी अंडा घातलं तुला. अरे मी 1 किलो जास्तच केली की मुर्दा बसवले त्या दत्त्याचा. अजून नाही तरी तो हिशोब केला. 7 किलो वांग्याचा 32 प्रमाणे 135. तिथं होत होता 224 रुपये. तिथं मी अंडा झाली तुला. अगं बया 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 मला भया भंग हो त्या दत्त्याचा. मला नको हा काय मला नको अगं हिशोब असतीस तर कोणी गंडवलं नसतं. असं गंडवणारा रस्त्यावर भेटतात आणि आपल्या आडाणीपणाचा फायदा घेतात. अगं बया आता कसं म्हणणार माझं वय पण गेलं शिक्षण पण गेलं आता मी काय अडाणीपणानं माझं वाटोळं केलं अरे मला कुत्रे डोक्याला हात लावून कशा बाहेर काढते ते? अरे जांभा, तू बाजूला जातो. त्याचे पैसे तू बाजूला देतो. मावशी त्याची भाजीपाला विकत घेते आणि ती भाजीपाला विकते आणि विकत घेणाऱ्या तिला गंडवतात. अरे तेव्हाच वाटत टाटा हॉटेलचा विश्व आहे. अरे तू तरी शिकायचं. काय म्हणतं? मी शिकायचं. मला त्या बाने राखोली तलवार घेतली, ती वळायला लागलो, त्याचा अभ्यास करत भेटलो. मरे म्हशीचा